कर्जत तालुक्यातील खांडस, पाथरज, नांदगाव या आदिवासी जंगल भागातून पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात लाल मातीची तस्करी करून ती मुंबईसारख्या मोठ्या शहरात नेली जात असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र या संदर्भात महसूल विभागातील जबाबदार अधिकारी वर्गांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नव्हती. दरम्यान रात्रीच्या अंधारात तालुक्यामधून राजरोसपणे ही अवैध रीतीने लाल मातीची तस्करी सुरू असताना कर्जत तालुक्यात काही महिन्यांपूर्वी तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतलेला डॉक्टर धनंजय जाधव यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या तस्करांवर धडाकेबाज कारवाई करत तालुक्यातून होणाऱ्या मातीच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना रात्री 11:30 ते 4 या वेळेत खांडस, पाथरज, नांदगाव, कशेळे या आदिवासी व जंगल भागातून लाल मातीची मोठ्या प्रमाणात तस्करी करून हायवा ट्रकमधून ती मुंबईकडे नेली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकासह स्वतः तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास साखर झोपेत असताना रेकी केली. यावेळी पथकाला नांदगाव, खांडस आणि ओलमण या भागात लाल मातीने भरलेले 3 हायवा ट्रक आणि 6 रिकामे ट्रक सापडले. यावेळी 6 रिकाम्या हायवा ट्रकच्या टायरमधून हवा काढण्यात आली आहे, तर उर्वरित 3 हायवा ट्रक कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे तालुक्यात तहसीलदारांचे विशेष कौतुक केले जात आहे. गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत.